राज्यातल्या काँग्रेस उमेदवारांची यादी झी24 तासच्या हाती लागली आहे। भंडारा गोंदियातून नाना पटोलेंनी तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष तसंच विरोधी पक्षनेतेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं दिसतंय। दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या 7 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसच्या बैठकीत 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांचं नाव निश्चित मानलं जातंय, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। जवळपास 18 जागांवर चर्चा झाली असून मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीत यादी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। आम्ही जवळपास 18 जागेवर आमची चर्चा झालेली आहे। अजून उद्या आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मीटिंग आहे सकाळी 10 वाजता। त्याच्यावरही काही शिक्कामोर्तब अजून होईल। त्यानंतरही अजून स्कोप काय बनतोय, कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर उद्या याचं पण जवळपास आज आम्ही 15 जागेवरचं आमचं फायनल झालेलं आहे आणि उद्या त्याची यादी जाहीर होईल।